सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिनांक 2 सप्टेंबरच्या फसव्या शासन आदेशामुळे काही मराठा तरुणांच्या रोषांना सामोरं जावं लागलं आणि सामोरं जात असताना त्यांनी ज्या पद्धतीने त्या तरुणांची झाडाझडती घ्यायला लावली, प्रचंड मोठा पोलीस फोर्स त्या ठिकाणी गोळा केला आणि तरुणाबरोबर चर्चा करत असतानाही त्यांनी पोलिसाच्या दडून चर्चा केली। या संपूर्ण प्रकरणाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटीलला इशारा देतो की आम्ही आपल्याला गोलमेज परिषदेनंतर सातत्याने आवाहन केलंय की मराठा समाजामध्ये कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संघटना, अभ्यासक, याचिकाकर्ते आणि समन्वयक यांच्याबरोबर आपण मराठा आरक्षण विषयक उपसमितीची एक अधिकृत बैठक बोलून चर्चा घडवून आणा। आमचे प्रश्न ऐकून घ्या। 2 सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये जो मराठा शब्द आहे आणि हैदराबाद गॅजेट आहे, हे नेमकं मराठ्याला कसं लागू होणार आहे याची एसओपी काय आहे जी आजपर्यंत आपण जाहीर केली नाही। अनेक गावामध्ये नव्हे, जवळपास संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्रिसदस्यीय समिती आज अस्तित्वात नाहीत, त्या कार्यरत नाहीत। या संपूर्ण प्रश्नासंदर्भात आपण चर्चा करा। आपण आमच्यापासून पळू नका किंवा पोलीस संरक्षणामध्ये लपू नका। हा मराठवाडा आहे, हैदराबादच्या निजामालाही तो भिला नाही आणि राजाकारालाही भिला नाही, त्यामुळे तो तुम्हालाही भिणार नाही आणि तुमच्या पोलिसाच्या दडपणालाही भिणार नाही जर आपण हे वेळीच समजून घेतलं नाही। आज सकाळच्या मराठा तरुणांचा रोज जर आपण लक्षात घेतला नाही तर उद्याच्या काळामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीच्या मराठा समाजाच्या तरुणाच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि त्यावेळेस अनेक ठिकाणी खळखटाक होईल, आपल्या कार्यालयातही होईल, आपल्या लोणी येथील निवासस्थानी होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील। कारण मी परत सांगतो, हा मराठवाडा आहे, हा मराठवाड्यातला तरुण आहे, तो ना निजामाला घाबरला ना राजाकाराला घाबरला, म्हणून तुम्ही पोलिसामार्फत जी राजाकारी या मराठवाड्यामध्ये आणू इच्छिता आणि मराठा तरुणाबरोबर चर्चाही करू शकत नाही, हे अतिशय निषेधार्थ आहे। आपण आत्ताही वेळ गेलेली नाही, आपण समजून घ्या, आम्हाला विश्वासात घ्या आणि ह्या शासन आदेशामुळे मराठ्यांना कसं आरक्षण मिळणार आहे हे आम्हाला समजून सांगा आणि त्यासाठी अधिकृतपणे चर्चेला बोलवावा अशी मी आपल्याला परत मागणी करतो। नसता जे होईल त्याची जबाबदारी वैयक्तिक राधाकृष्ण विखे पाटलाची राहील, मराठवाड्यातील मराठा तरुणाची नाही, हे या ठिकाणी मी सुस्पष्ट सांगतो।